सज्जन श्रोते, चिंतक, साधक, पाठक, वाचक आणि खरं तर जिज्ञासू ज्यांना जाणण्याची इच्छा आहे अशा सर्वांना अनुलक्षून आज हे निरूपण करीत आहे. नेहमी तसंच करतो, पण आतापर्यंत जे आपण कालपर्यंत जे पाहिलं, राजयोग, पूर्णयोग, गुह्ययोग, तर याबद्दल भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये काय सांगतात ते आपण पाहायचं आहे. फक्त ते पाहण्यापूर्वी, अर्थात गीतेतला 9वा अध्याय जो आहे तो राजविद्या किंवा राजगुह्य योग आहे. परंतु ते पाहण्यापूर्वी आपण एक आपली जी कन्सेप्ट आहे, आपली जी संकल्पना आहे ती नीट स्पष्ट करून घेऊया. फार पूर्वीपासून किंवा वरच्यावर आपण सांगत आलेलो आहोत की मूळ चेतना गोठलेल्या स्थितीत, म्हणजे काही निर्माण न करणाऱ्या स्थितीत होती. म्हणून पूर्ण पूर्ण निर्मिती रहित अशी जी चेतनेची स्थिती, पूर्ण निर्मिती रहित अशी जी चेतनेची स्थिती किंवा सॉलिड एनर्जी, कंप्लीट सॉलिड एनर्जी अशी ही जी चैतन्याची स्थिती, त्याला परमात्मा म्हणतात. परमात्मा, परमात्मा. आणि तो परमात्मा हा ओनली टू बी, म्हणजे केवळ असतो. हा परमात्मा केवळ असतो. परमात्मा केवळ असतो याचा एवढाच अर्थ आहे की विश्व निर्मितीपूर्वी संपूर्ण चेतना, काहीही निर्माण न करणारी केवळ चेतना म्हणून स्थिर, स्थाणू, शाश्वत रूपाने होती. त्यानंतर आपल्याला माहित आहे बहुश्याम प्रजायेय, त्या चेतनेलाच बहुत काळ, दीर्घकाळ नुसतंच राहिल्यानंतर स्वाभाविकपणे आपलं रूप उलगडावं असं वाटलं. आता हे तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे. एखादा म्हणेल जग कधी निर्माण झालं, तर स्पष्ट सांगायचे जग हे पूर्वीपासून आहेच. स्पष्ट सांगायचं म्हणजे परमात्मा आणि आत्मा अशा दोन तऱ्हेने, म्हणजे निर्गुण निराकार आणि सगुण साकार या दोन तऱ्हेने हे विश्व जसंच्या तसं आहेच. परंतु जेव्हा आपण म्हणतो हे विश्व अमुक अमुक लाख वर्षापूर्वी निर्माण झालं, तेव्हा त्याचा अर्थ एवढाच आहे, विश्वनिर्मितीबद्दल अनुमान बांधणारा, तर्कशुद्ध बोलणारा असा अत्यंत उत्क्रांत माणूस जेव्हा निर्माण झाला, तेव्हा त्याने असलेल्या गोष्टीची संगती लावली आणि आत्मा, परमात्मा, जीव, प्रकृती हे सर्व विवेचन केलं. म्हणजे आहे त्या गोष्टीची तार्किक मीमांसा करताना ह्या संपूर्ण विद्येचा, म्हणजे जे काय आहे त्याचा शोध लागलेला आहे. बेसिकली जे आहे ते आहेच, ते नव्याने नाही. फक्त माणूस आल्यानंतर त्याची संगती लावली गेली. म्हणून आत्मा, परमात्मा हे जे भेद आहेत ते माणसाने आहे त्या गोष्टीची संगती लावताना केलेले आहेत. म्हणजे स्पष्ट म्हणण्याचा अर्थ असा आहे की सगुण साकार आणि निर्गुण निराकार या दोन्ही तऱ्हेच्या गोष्टी पूर्वीपासून अस्तित्वात आहेतच. परंतु हे सांगणारा उत्क्रांत प्राणी नव्हता. बाकी सर्व प्राणी होते, पण हे सांगणारा, समजणारा, समजावून घेणारा असा जेव्हा कोण नव्हता, तेव्हा जे होतं ते होतेपणी होतं. आणि माणूस आला तेव्हा जे होतं ते पूर्वी कसं असावं आणि नंतर कसं झालं असावं अशी मांडणी करून आहे त्या गोष्टीची एक व्यवस्था माणसाने लावली. म्हणून निर्गुण निराकारातून सगुण साकार आलं म्हणताना माणसानेच, आपण शांत असतो आणि पटकन काहीतरी मनात येतं आणि आपण करायला प्रवृत्त होतो. ही जी आपली भावना आहे, हा जो आपला भाव आहे तो त्या मुळावर आरोपित केलेला आहे. तो त्या मुळाबद्दल समजून बहुश्याम प्रजायेय, म्हणजे कैवल्याला बहुत व्हावे असे वाटले, अशी ती संगती लावली. हे आधी समजून घ्या. परंतु एखादी गोष्ट सांगताना, समजून घेताना
जर ती संगती जर कुणाला लागली नाही, तर संगती ज्याला लागलीच नाही तो दुसऱ्याला काय सांगणार. म्हणून कृष्ण हा दुसरा तिसरा कोणी नसून अर्थातच आपण आपण याचा अर्थ स्पष्टपणे सांगतो. भारतीय लोकांनी मान्य केलेला सर्वज्ञ, सर्व जाणणारा, म्हणजे निर्गुण निराकार आणि सगुण साकार या सर्वांचं परिपूर्ण ज्ञान असणारा, म्हणून जरी तो देहात असला तरी स्वतःला देह न समजणारा आणि विश्वमुळाशी असलेली चेतना म्हणजे मी असं सांगणारा कृष्ण आहे. म्हणून कृष्ण जेव्हा मी म्हणतो, मी म्हणतो, मी म्हणतो, मी म्हणतो, तेव्हा कृष्ण मी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ वासुदेव वसुदेव यादव असा नव्हे. तेव्हा त्याचा अर्थ हा जो दिसतो कृष्ण तो कृष्ण असा नव्हे. तर कृष्ण जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याच्यातील पूर्ण ज्ञानाचा आशय, त्याचं ज्ञानेश्वर रूप, म्हणजे ज्ञान हाच ईश्वर हे जाणणारं त्याचं जे ज्ञानेश्वर रूप आहे तेच ते कृष्ण आहे. म्हणून ज्ञानेश्वर असो, तुकाराम असो, त्रिकाल ज्ञानी पंडित असो, कृष्ण असो, हे सर्व जेव्हा मी म्हणतात तेव्हा ते मूळचे निर्गुण निराकार जे आहे ते सगुण साकार होऊन या जगाची व्यवस्था अशी अशी लागली असे सांगणारे धर्मज्ञ असतात, असे सांगणारे तत्वज्ञ असतात. नवे शास्त्रज्ञ सुद्धा भौतिक सृष्टी बघतात, त्यातील गतीचे नियम समजावून घेतात, आकर्षणाचे नियम समजावून घेतात, चुंबकीय शक्तीचे नियम समजावून घेतात. झाल्यानंतर ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रिकल पॉवर म्हणजे काय, विद्युत शक्तीचे नियम समजावून घेतात आणि या सर्व नियमांना व्यवस्थित मांडून हे जग कसं निर्माण झालं याची संगती लावतात. पण संगती लावणं ही नंतरची गोष्ट आहे आणि असणं ही पहिली गोष्ट आहे. म्हणून असणेपणी असणं हे पूर्वीपासून आहेच. पण तू असणेपणी असणं हे पूर्वीपासून आहे त्याचं विवरण करण्यापूर्वी ते असणं म्हणजे काय कळत नव्हतं. म्हणून विवरण करण्यापूर्वी जी स्थिती होती त्याला निर्गुण निराकार म्हटलेलं आहे. आणि दृश्य जगत आल्यानंतर त्याची संगती माणसाने लावली तेव्हा त्या संगतीला सगुण साकार विश्वोत्पत्ती म्हटलेलं आहे. आणि ही जेव्हा सगुण साकार विश्वोत्पत्ती माणसाला कळली तेव्हाच माणसाने हे संपूर्ण विश्व चतुर्विध योनीतून जन्मलं. म्हणजे एक उद्भिज म्हणजे आपोआप वर आलं. आता आपोआप वर आलं त्याच्यामध्ये जमिनीतून उंच जमीन वर आली म्हणजे डोंगर आले, हे पण उद्भिज आहे. झाल्यानंतर पाणी पडलं आणि वाहू लागलं, नदी, हे सुद्धा उद्भिज आहे. झाडं माड जमिनीतून वर येतात, हे उद्भिज आहे. म्हणजे उद्भिज मध्ये जवळजवळ संपूर्ण निसर्ग येतो. आता पुढे उद्भिज म्हणजे वर आलेले, म्हणजे वर आलेल्या ज्या सर्व गोष्टी आहेत थोडक्यात निसर्ग तो उद्भिज मध्ये येतो. नंतर अंडज, अंड्यातून जन्माला येणारे, म्हणजे प्रथम अंड्यात पिलू असतं आणि नंतर अंड फोडून पक्षी जन्माला येतो. मग हा जो पक्षीगण आहे तो अंडज आहे. नंतर स्वेदज, घामातून उबदार भागातून जन्माला येणारे उवा लिखा ढेकून याला स्वेदज म्हणतात. आणि शेवट वारज म्हणजे माता आणि संतती याच्यामध्ये जी नाळ असते, नाळ जोडलेली असते, त्या जोडलेल्या धाग्याला वार म्हणतात. म्हणून वारेतून जन्माला येणारे ते वारज. आणि माणूस सुद्धा वारज आहे. तेव्हा वारज जी योनी आहे त्यातील सर्वश्रेष्ठ उत्क्रांत म्हणजे माणूस, आणि त्यानेच पूर्वी काही नव्हते आणि त्याच्यातून सर्व आलं. एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग, याचा अर्थ नसणेपणातून असणेपण आलं असं मांडलं. आता हे मांडण्याचं कारण एवढं आहे पण पूर्वी काय होतं काय नव्हतं हे समजायला समजावून द्यायला जर मेंदूच नव्हता तितका विकसित झालेला, तर पूर्वी होतं असं म्हणावं कसं. म्हणून माणसाचा विकसित मेंदू आला आणि त्याने सांगितलं पूर्वी नव्हतं आणि माणूस निर्मितीनंतर आलं, एवढंच त्याने म्हटलं. प्रत्यक्षात पूर्वी होतच, माणूस येण्यापूर्वी जे होतं इतर योनीतील पक्षी असतील पशु असतील पण नदी नाले तर होतेच होते.
त्यामुळे कोणत्याही अर्थाने हे जग निर्गुण निराकार असं म्हणावं असं पूर्णपणे होतं असं नाही. परंतु जेव्हा माणूस आला तेव्हा त्याला काहीतरी असणे पण जाणवू लागलं, आणि काहीतरी असणे पण जाणवलं म्हणजेच ते जाणवणे अगोदर नसणे पण होतं. म्हणून माणसापूर्वी नसणे पण होतं, ते माणसानंतर असणे पण आलं. पूर्व अवस्थेला निर्गुण निराकार म्हणतात आणि नंतरच्या अवस्थेला सगुण साकार म्हणतात. आणि या दोन्ही मिळून एकत्र अवस्थेला कैवल्य म्हणजे परमात्मा म्हणतात. म्हणजे परमात्मा म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकार अशी एकवटलेली ब्रह्मचेतना. आणि झाल्यानंतर निर्गुण निराकार चेतनेतून निर्माण व्हावं अशी जी भावना निर्माण झाली तिला प्रकृती म्हणतात. आणि त्या निर्मितीच्या भावनेतून जे देह निर्माण झाले त्याला सगुण साकार देह म्हणतात. आणि त्या देहाच्या आत जी जाणीव रूपी चेतना आहे त्याला ससंवेद्य शक्ती आत्मरूपा असे म्हणतात. तेव्हा परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार आणि सगुण साकार याचे एकवटणे. आणि आत्मा म्हणजे परमात्म्यामध्ये बहुत व्हावे, अनेक व्हावे असा संकल्प निर्माण झाल्यानंतर परमात्म्यातीलच काही चेतना जीव रूपाने जिवंत रूपाने आत राहिली. आणि त्या जिवंत रूपाने आत राहिलेल्या चेतनेने आपल्या सर्व व्यवहारासाठी बाहेर जो स्थूल देह निर्माण केला त्याला प्रकृती म्हणतात. म्हणजे प्रकृती म्हणजे स्थूल देह आणि आत्मा म्हणजे परमात्म्याचा चैतन्य रूप जो भाव आहे त्याला आत्मा म्हणतात. म्हणूनच अष्टावक्र महामुनी म्हणतात, प्रतिबिंब दर्श योगाने जैसा दर्पण राहतो. प्रतिबिंब दाखवण्याच्या निमित्ताने जसा आरसा असतो तैसा देही आत्मा. तसा संपूर्ण विश्व कसं निर्माण झालं हे सांगण्याच्या निमित्ताने ज्ञानरूप चैतन्याचा जो अंश आपल्या आतमध्ये असतो तो आत्मा. तैसा जेवी आत्मा बाह्य परमेश जाणीजो. आणि हा आत्मा सर्व जीवांच्या आतला आणि सर्व जीवांचं दर्शनी रूप ज्यामध्ये निसर्गापासून सर्व गोष्टी आल्या ह्याची सर्व बेरीज केली की केवळ असणे म्हणजे परमात्मा. आणि म्हणून परमात्म्याबद्दल परमात्मा कसा आहे तर स्वामी स्वरूपानंद म्हणतात, परमात्मा निरवयव. परमात्माला अवयव नाहीत, परमात्म्याला अवयव नाहीत. याचा अर्थ माणूस जन्माला आल्यानंतर त्याला गुण दिसले, देह दिसले, अवयव दिसले, शक्तीची जाणीव झाली, परंतु माणसापूर्वी ही जाणीवच नव्हती. म्हणून उत्क्रांत माणूस जाणीवेमध्ये जेव्हा प्रगत झाला तेव्हा आपल्या आधी इथे आकारच नव्हता, गुणच नव्हता असं म्हणून तो पुढे मग आकार आणि गुणाची संगती लावू लागला. म्हणून परमात्मा निरवयव याचा सुद्धा अर्थ एवढाच आहे, माणसापूर्वी जे होतं ते होतं, त्याचा पत्ता नव्हता म्हणून त्याला निर्गुण निराकार म्हटलं. माणसानंतर पत्ता लागला म्हणून सगुण साकाराची मांडणी झाली. आणि या दोन्ही मांडण्यामध्ये अत्यंत निष्णात असलेले कृष्णासारखे जे लोक असतात ते समजतात आपण देह नाहीच नाही, आपण केवळ आणि केवळ ब्रह्मचेतना म्हणजे परमात्मा आहोत. अशा अर्थाने कृष्ण जेव्हा मी म्हणतो तेव्हा तो स्वतःला केवळ आणि केवळ असणेपणी असणारा कैवल्य टू बी समजतो. आणि त्याच टू बीने आपण काय आहे हे जाणताना त्या बीतून अनेकानेक जी बिंग झाली त्याला सगुण साकार जग म्हणतात. आता ही जी आपण प्रस्तावना केली त्या प्रस्तावनेच्या अनुषंगाने या सर्व पुढच्या अध्यायाकडे लक्ष द्या. आता हा जो 9वा अध्याय आहे त्यातील पहिले 11 श्लोकांचं मी भाषांतर वाचणार आहे. भगवद्गीतेत 9वा अध्याय आहे राजविद्या किंवा राजगुह्य योग. राजविद्या म्हणजे काय किंवा राजगुह्य योग म्हणजे काय. म्हणजे राजयोग हा गुह्य आहे, अत्यंत रहस्यमय आहे. तो असा हा गुह्य राजयोग म्हणजे काय किंवा गुह्य राजविद्या म्हणजे काय असा त्या योग शीर्षकाचा अर्थ आहे. म्हणजे 9वा जो अध्याय आहे तो राजविद्या राजगुह्य योग म्हणजे
जे तत्व आहे ते अतिशय गुह्य आहे, समजायला कठीण आहे. त्या तत्वाचा उलगडा ज्या विद्येने केला जातो त्या विद्येला राजविद्या म्हणतात, त्याला राजयोग म्हणतात किंवा गुह्य राजयोग म्हणतात. आता हे पहिली भूमिका तुम्ही नीट लक्षात ठेवली तर पुढचं अगदी सोपं आहे. मी बिलकुल संस्कृत वाचत नाही, एकदम प्रत्यक्षपणे मराठीकरण वाचत आहे. त्याच्यामध्ये 34 श्लोक आहेत, त्यातील 10 ते 11 श्लोक पटापट वाचतो. आता तुमची मूळ भूमिका पक्की झाली त्या कारणाने तुम्हाला हे समजायला सोपं होईल. तर नवमोध्याय 9वा अध्याय जो भगवद्गीतेतला आहे, राजविद्या राजगुह्य योग, त्यातील पहिला श्लोक असा आहे, नससी दोषदर्शी पार्था तू, म्हणून तुझ हे मी सांगी तसे, ज्ञान विज्ञान सहित गुह्य जे राही, ऐकुनी ते पाप मुक्त होतसे. हे पार्था, हे अर्जुना, तू अत्यंत सरळ आहेस, तू दोषदर्शी नाहीस, लोकांचे दोष शोधणारा, तू सिनिकल नाहीस, तू अत्यंत सरळ आहेस, लोकांचे दोष शोधून व्यंगावर टीका करणारा नाहीस, उलट पक्षी तू जे चांगलं आहेस ते ग्रहण करणारा, त्याचं प्रेम असणारा आहेस. म्हणून हे कृष्ण म्हणून म्हणतो, नससी दोषदर्शी पार्था तू. पार्था म्हणजे अर्जुना. हे अर्जुना, तू दोष शोधणारा नाहीस तर उत्तमाचा चाहता आहेस, म्हणून तुझं हे मी सांगी तसे. म्हणूनच हे मी तुला सांगतोय. जर उणिवा शोधणारा माणूस आहे तर त्याला काही सांगायला गेलं तरी तो त्यातलं बहुतांशी चांगलंही विसरतो आणि एखादी चूक शोधत राहतो आणि ज्याला आपण काथ्याकूट म्हणतो तो घालत राहतो. अर्जुन अत्यंत सरळ होता, तो दोषांकडे लक्ष न देता उत्तमाकडे लक्ष देणारा होता. म्हणून कृष्ण म्हणतो, नससी दोषदर्शी पार्था तू, म्हणून तुझं हे मी सांगीत असे, ज्ञान विज्ञान सहित गुह्य जे राही, ऐकून ते पाप मुक्त होत असे. हे अर्जुना, तू सरळ स्वभावाचा आहेस, तू रुजू स्वभावाचा आहेस, तू निरागस आहेस, त्यामुळे तुला पापाचा स्पर्शच नाही. म्हणून हे मी तुला सांगत आहे की ज्ञान आणि विज्ञान याने एकवटलेलं जे गुह्य ज्ञान आहे ते मी तुला सांगतो, ते तू ऐक, तुझ्या बुद्धीमध्ये त्याची नीट धारणा कर आणि जगदरूपी संसारातून जे काही पाप निर्माण होतं त्या पापापासून तू अनायसे त्यामुळे मुक्त होशील. 2 नंबरचा श्लोक, सर्वज्ञानामधी श्रेष्ठतम, तैसे गुह्यी गुह्यतम असे, पवित्र उत्तम बोध कर, आचरण योग्य अव्यय सुखप्रदय असे. सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठतम, सर्व ज्ञानातलं सर्वश्रेष्ठ ज्ञान, तैसे गुह्यी गुह्यतम असे, तसं जे सर्व रहस्य आहे त्या रहस्यामधील सर्वोच्च रहस्यमय असं जे आहे ते ज्ञान पवित्र उत्तम बोध कर. ते ज्ञान अत्यंत पवित्र आहे, उत्तम आहे आणि ज्याचा बोध घेतला असता कल्याणकारी आहे, असं पवित्र उत्तम बोध कर, आचरण योग्य, जे आचरण करण्यासाठी योग्य आहे, जे अव्यय, जे कधीही नष्ट न होणार असं सुखप्रद आहे, सुख देणार आहे, ते ज्ञान मी तुला सांगत आहे. हे सरळ रुजू व्हावी अर्जुना. सर्व ज्ञानामध्ये जे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, सर्व रहस्यामध्ये जे सर्वोत्तम रहस्य आहे, सर्वाधिक जे पवित्र आहे, सर्वाधिक जे उत्तम आहे, सर्वाधिक जे बोध देण्यायोग्य आणि घेण्यायोग्य आहे, जे आचरणे शक्य आहे आणि जे कायमस्वरूपी अव्यय, कधीही ज्यात क्षती नाही, असं जे कायम स्वरूपी सर्व मनुष्य मात्रांना सुखप्रद आहे असं ज्ञान मी तुला देत आहे. हा झाला 2 नंबरचा श्लोक. 3 नंबरचा श्लोक, धर्मश्रद्धेन सती, त्यासी अप्राप्त मी राही, संसारी राहती येती जाती, पुनरुपी मृत्यूलोकास पावती. जे धार्मिक नाही, ज्यांची सत्यावर श्रद्धा नाही, त्यांना मी अप्राप्त आहे. आता त्यांना मी अप्राप्त आहे, इथे मी म्हणजे कृष्ण, तर मी म्हणजे कृष्ण म्हणजे देहधारी कृष्ण नव्हे, तर त्यांना मी अप्राप्त आहे म्हणजे ज्यांची श्रद्धा सत्यावर नाही, जे सत्याला मानत नाहीत, त्यांच्यासाठी
मी जे सर्वोच्च सत्य ज्ञान देत आहे ते ज्ञान त्यांना अप्राप्त आहे, ते ज्ञान त्यांना घेता येणार नाही. म्हणजे ज्यांना सत्याचं प्रेम नाही त्यांना सत्य कधीच अवगत होणार नाही. असं कृष्ण स्वतःला जेव्हा मी म्हणून म्हणतो तेव्हा तो मी म्हणजे स्वतःला देह समजत नाही, तर ते सर्वोच्च ज्ञान म्हणजेच मी असं तो सांगतो. म्हणून कृष्णाकडे बघताना त्याच्या देहाकडे त्याच्या रूपाकडे लक्ष देऊ नकोस बा अर्जुना, आणि तुम्ही श्रोते वाचक सुद्धा. तर त्या उच्चतम ज्ञानाचा जो आशय आहे तिकडे लक्ष द्या. अशा अर्थी कृष्ण स्वतःला मी म्हणतो हे कायमस्वरूपी समजा. म्हणून धर्मश्रद्ध जे नसती त्यासी अप्राप्त मी राही, संसारी राहती येती जाती, पुनरपी मृत्यू लोक असं पावती. याने सत्य नीट समजून घेतले नाही आणि जो सत्याचरणावर अग्रेसर नाही असा माणूस नेहमीच जन्म मृत्यूच्या चक्रात सापडतो. येतो जातो राहतो, पुन्हा येतो पुन्हा जातो आणि कायम मृत्यू लोकास म्हणजे ह्या पृथ्वीवर जीव म्हणून जन्माला येतो. श्लोक नंबर 4. माझ्या अव्यक्त रूपाने रूपावले विस्तृत जग हे जसे, तैसे चिराहती भूत मात्रे मज ठाई परिमी त्या ठाई बद्ध नसे. माझ्या अव्यक्त रूपाने मी दिसत नाही असं जे माझं ज्ञानरूप आहे त्या माझ्या अव्यक्त ज्ञानरूपाने रूपावले विस्तृत जगे असे. माझ्या ज्ञानरूपाने हे जगरूपी दृश्य विस्तारलेलं जग आलेलं आहे. तैसीच राहती भूत मात्रे, आणि या जगात अनेकानेक प्राणी आहेत, मनुष्यासहित प्राणी मात्र आहे. तर माझ्या न दिसणाऱ्या अशा अव्यक्त ज्ञान रूपाने हे दिसणारे विस्तृत जग आले आहे आणि या जगातील दिसणारे प्राणी मात्र मनुष्यासहित सुद्धा माझ्याच त्यांच्या अंतर्गत असलेल्या अदृश्य ज्ञान रूपाने जगात दिसतात. अर्थात ही सर्व प्राणी मात्र माझ्या ज्ञानरूपामध्ये जरी असली तरी त्यांच्या देहरूपामध्ये बद्ध असण्याची मला अजिबात गरज नाही. म्हणजे त्यांच्या देहामध्ये जरी मी असलो तरी माझ्या शुद्ध ज्ञानामध्ये ही प्राणी मात्र नाहीत, जोपर्यंत ती स्वतःला शुद्ध ज्ञान मात्र समजत नाहीत तोपर्यंत. म्हणून परमेश्वर म्हणजे मी म्हणणारा कृष्ण आणि खरे तर सर्वोच्च ज्ञानाचा जो आशय आहे त्या आशयाचं असं म्हणणं आहे की माझ्या ज्ञानरूपामुळेच सर्व हे विस्तृत दिसणार जग, त्यातली प्राणी मात्र मनुष्य मात्र जन्माला आलेली आहेत. म्हणून माझ्या ज्ञानरूपातच हे दृश्य रूप जग विस्तारलेले आहे. परंतु माझ्या ज्ञानरूपात दृश्य रूप जग असले तरी तरी माझ्या शुद्ध ज्ञानरूपात हे जग नाही. म्हणजे ज्ञानरूपाने विस्तार व्हायचं ठरवलं तर बाह्य हे माझ्या बाह्य ते जग आहे आणि मी त्यांच्या आत आहे. म्हणून जगाच्या आत मी जरी असलो तरी माझ्यात हे सगुण साकारत्व नाही. म्हणजे निर्गुण निराकार शुद्ध ज्ञानरूप म्हणून मी आहे आणि बहुश्याम संकल्पामुळे माझ्यातून जग निर्माण झालं. म्हणून जगात मी जरी असलो तरी माझ्यात जग नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे बाहेरच्या वस्तूत आतली वस्तू असते पण आतल्या वस्तूत बाहेरची वस्तू नसते. जगरूपी सगुण साकार बाहेरच्या जगात आतलं ज्ञानरूप आशय किंवा ज्याला आपण म्हणतो चैतन्य ज्ञानरूप आत्मतत्व आहे. म्हणजे चैतन्य ज्ञानरूप आत्मतत्व जरी आत असलं आणि बाहेर जरी जग असलं तरी सुद्धा चैतन्य ज्ञानरूप तत्वामध्ये जग आहे. पण जगामध्ये अर्थातच काय नाही, चैतन्य ज्ञान तत्व. म्हणजे ज्ञान रूपामध्ये दिसणार जगरूप आहे. परंतु म्हणजे ज्ञानरूपातून जगरूप उद्भवलं परंतु जगरूपामुळे ज्ञानरूप येत नाही. म्हणजे ज्ञानातून जग आलं पण जगातून ज्ञान येत नाही. म्हणून माझ्यात जरी जग असलं तरी जगामध्ये माझ्यात जरी जग असलं म्हणजे माझ्यामुळे जरी जग झालं, म्हणजे जगात जरी मी दिसलो तुम्हाला तरी खुद्द माझ्यामध्ये जग नाही. थोडक्यात म्हणजे
चैतन्यातून अनेक दिवे आले, ट्यूब आले, अजून काही काही आलं, परंतु ते चैतन्यातून आलेले चैतन्याची साधन निर्मिती आहे. म्हणून मूळ साध्यातून जरी साधनं आली तरी साध्यामध्ये साधनं नसतात. म्हणजे परमात्म्यातून संकल्प रूपाने जग आलं तरी परमात्मा हा जसाच्या तसा अखंड आहे, त्याच्यामध्ये जग नाही. म्हणजे जरी ताकातून लोणी आलं, ताकातून लोणी आलं, आता ताकातून लोणी आलं म्हणताना काय झालं? ताकातून लोणी आलं म्हणजे ताक हे पहिलं आहे, त्याच्यातून लोणी आलं, बरोबर आहे. पण लोण्यामध्ये ताक नाही ना. म्हणजे दुधातून दही आलं, दह्यातून ताक आलं, ताकातून लोणी आलं आणि लोण्यातून तूप आलं, परंतु तुपामध्ये दूध नाही. म्हणून नंतर येणारी गोष्ट ही पाठच्या गोष्टीतून येते आणि सर्वप्रथम जी गोष्ट असते त्याला परमात्मा म्हणतात. अशा अर्थी कृष्ण म्हणतो, माझ्यातून सर्व जग जरी आलं तरी माझ्यातून आलेलं जग माझ्या बाह्य आहे, माझ्या मध्ये जग नाही, असा त्याचा अर्थ आहे. नीट समजून घ्या. म्हणून माझ्या अव्यक्त रूपाने रूपावले विस्तृत जगे जसे तैसीच राहती भूत मात्रे मज ठाई. माझ्यामध्ये प्राणी मात्र राहतात, परी मी त्या ठाई बद्ध नसे. म्हणजे नारायणामध्ये मी बांधलेला नाही. जरी माझ्यामध्ये नारायण असला तरी नारायण पाटणकर मध्ये मी अडकलेला नाही. सर्व माणसांमध्ये जरी देव असला तरी देव माणसांमध्ये अडकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. पुढे ऐका. मम आत्मरूप चैतन्य प्राणी मात्रे संभवतो असे, परी शोधूनही प्राणी मात्री मम शोध असंभवची असे. माझ्या आत्मरूप चैतन्यामधून प्राणी मात्र संभवतात. म्हणजे माझ्याच चैतन्यातून प्राणी मात्र जरी जन्माला आले तरी प्राणी मात्रात जर आम्ही शोधायला गेलो तर कधीच प्राणी मात्रात मी गावणार नाही. म्हणून आत्म्याला चिदाभास म्हणतात. आपल्यामध्ये जाणीव रूप जे चैतन्य आहे ते जाणीव रूप आहे, म्हणजे तो चैतन्याचा आभास आहे. कधीच मूळ चैतन्य माणसामध्ये नसतं. तर चैतन्य असतं तिथेच असतं, परंतु त्याच्या असणेपणातून, केवळ पॅसिव्ह असणेपणातून जग निर्माण होतं. म्हणजे सूर्य आपली जागा न सोडता सूर्याच्या उदित होण्यामुळे जग दिसायला लागतं. तसा मूळ परमात्म तत्व हे पॅसिव्ह आहे, त्याला कशाशी काही देणं घेणं नाही, परंतु त्याच्या असण्यातून हा जगरूपी भास निर्माण झाल्यासारखा वाटतो. म्हणून जगत हा सुद्धा आभास आहे, त्या जगतातील माणूस हा सुद्धा आभास आहे. आणि माणसाला जाणीव रूपाने जे जाणवतं ते जरी चैतन्यामुळे जाणवत असलं तरी तो सुद्धा चैतन्याचा आभास आहे. म्हणून देहातील आत्म्याला चिदाभास, चैतन्याचा भाव मात्र अंश म्हणतात, म्हणजे भावणारा अंश म्हणतात. प्रत्यक्ष प्रत्यक्ष चैतन्य हे जिथे असतं तिथेच असतं. फक्त त्याच्या असण्यातून जगरूपी भास निर्माण होतो, मानवरूपी भास निर्माण होतो. आणि त्या मानवाला तो अतिउत्क्रांत असल्यामुळे त्या मानवरूपी भाषामध्ये चैतन्याचा भास निर्माण होतो. चैतन्याची त्याला भाषा गावते आणि चैतन्याच्या भाषेतून तोही मांडणी करतो, एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणून माझ्या आत्मरूप चैतन्याने, आत्मरूप चैतन्य म्हणजे मी म्हणजे सर्व विश्वात पसरलेलं ब्रह्मतेज आहे. आणि या ब्रह्मतेजातूनच प्राणी मात्र सर्व जन्माला आलेले आहेत माणसांसहित. परंतु माणसासहित कोठूनही तुम्ही मला शोधायला गेलात तर मी कधीच गावणार नाही. म्हणून बघा, ज्याला आपण मी 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 म्हणतो, तर मी म्हणजे हात का, मी म्हणजे पाय का, असं सर्व जरी छाटलं तरी शेवटी मी म्हणजे काही गावणार नाही. म्हणजे मी म्हणजे असणेपणाची जाणीव, पण असणेपणाची जाणीव वेगळं आणि असणेपणा वेगळा. म्हणून मी ही जी असणेपणाची जाणीव आहे ती आत्मचैतन्याची जाणीव आहे, तो चैतन्याचा आभास आहे. म्हणून आत्म्याला चिदाभास म्हणतात. पुढे आहे का, झाली आपली आता 5 वाचून झाली. आता 6. सर्व व्याप्त सर्व संचारी वायू नित्य आकाश स्थित जो असे, तैसे सारे प्राणी मात्र सृष्टी जात नित्य मज ठाईच राहत असे.
सर्वत्र व्यापलेला आणि सर्वत्र संचार करणारा वायू जसा आकाशात अंतरिक्षात पोकळीत कायमच असतो, तैसे सारे प्राणी मात्र, तसे हे सर्व प्राणी मात्र आणि सर्व सृष्टी ज्यात सर्व जे निर्माण झालेलं सृष्टीतील सर्व वस्तू आहेत नित्य मद ठाईच राहत असे. आकाशात जसा सर्व व्याप्त सर्व संचारी वायू राहतो, तसा माझ्या शुद्ध असणेपणात म्हणजे माझ्या निर्गुण निराकार असणेपणात हे सर्व प्राणी मात्र राहतात. म्हणून माझ्या कोरेपणात जरी सर्व प्राणी मात्र असले तरी प्राणी मात्रामध्ये मी कधीच असत नाही. पुढे ऐका. कल्पांती सर्व भूत मात्र तैसी वस्तु जात सृष्टी ही नासत असे, प्रकृती लीन होऊन नवकल्पी मी तिज पुनरपी निर्मित असे. एक युग संपलो, एक कल्प संपलो, ही सर्व दृश्य दृश्य होतं, सर्व वस्तू ज्यात नष्ट होते आणि मी जसा आहे तसा टुबी म्हणून उरतो आणि कालांतराने पुन्हा एकदा त्या टुबीमध्ये बहुश्याम असा संकल्प निर्माण होतो आणि माझ्याच चैतन्याच्या स्फुरणाने पुन्हा एकदा नवीन कल्प नवीन वस्तुजात नवीन प्राणी मात्र निर्माण होतात. म्हणून कल्पामागुनी कल्प येती जाती, म्हणजे एक कल्प संपला की दुसरा असं हे सतत चालू आहे. परंतु कल्पाच्या आधी केवळ निर्गुण निराकार असणे आहे. कल्प निर्माण झालं की त्या निर्गुण निराकारात बहुश्याम असा संकल्प निर्माण झाल्यामुळे ते ते चैतन्य आहे, ते प्रकृती आपली प्रतिकृती निर्माण करतं. म्हणून आत्मा ही परमात्म्याची प्रतिकृती आहे, मानव ही परमात्म्याची प्रतिकृती आहे. परंतु जेव्हा मानवाला प्रतिकृती ही मूळ गोष्टीचीच असते असं लक्षात येतं, तेव्हा तो मानव म्हणतो सहाहम, मी जरी तुम्हाला माणूस म्हणून दिसलो तरी जे मूळ आहे त्याच्यापासून मी वेगळा नाही. असं मुळाशी एकरूपत्व जेव्हा जाणीव रूपाने पूर्णत्वाने प्रकर्षित रूपाने होतं, तेव्हा असा कोणताही मी स्वतःला जरी मी म्हणत असला तरी प्रत्यक्षात तो शुद्ध ज्ञप्ती मात्र शुद्ध ज्ञान मात्र किंवा तो शुद्ध ज्ञान पुरुषच आहे. हे पुन्हा पुन्हा कृष्ण जेव्हा मी म्हणतो तेव्हा लक्षात ठेवा. म्हणून कल्पांती सर्व भूत मात्र तैसी वस्तुजात सृष्टी नासत असे, प्रकृती लीन होऊन नवकल्पी मी तिचं पुनरपी निर्मित असे. कल्पाचा अंत झाला की सर्व दिसणारं जग प्राणी मात्रासहित मनुष्यासहित नष्ट होतं. सर्व जग माझ्या प्रकृतीत म्हणजे मी जो पुढे गेलो तो मी माझ्यामध्ये मावळतो आणि माझं भासमान जग माझ्यामध्ये मावळतं. म्हणून माझ्या प्रकृतीत सर्व जन्मलेलं दिसणारं जग लीन होतं आणि प्रकृती माझ्यामध्ये लीन होते आणि पुन्हा मी संकल्परहित निर्गुण निराकार म्हणून उरतो. हा 7व्या श्लोकाचा अर्थ. 8वा श्लोक. मम प्रकृती आधार मी राही, तिज सवे परतंत्र जगदाभास होतसे, येई राही जाई येई ऐसे पुनरावर्ती जगत त्यातून येतसे. मी आणि माझी प्रकृती. आता एखादा म्हणतो मी म्हणजे काय, तर माझी प्रकृती. व्हॉट इज कॉन्शियस? द कंटेंट ऑफ कॉन्शियस इज कॉन्शियस. म्हणून जेव्हा कृष्ण मी म्हणतो तर निर्गुण निराकार म्हणजे काय, तर निर्गुण निराकार म्हणजे निर्गुण निराकारातून बाहेर पडणार. म्हणून निर्गुण निराकारातून जे बाहेर पडतं त्याला निर्गुण निराकाराची प्रकृती म्हणतात. म्हणून मम प्रकृती आधार मी राही, म्हणजे माझ्यात जो आशय आहे त्या आशयाचा आधार मी आहे. म्हणजे परमात्मा हा या जगाचा या जगाचा म्हणजे परमात्मा हा त्याच्या प्रकृतीचा आधार आहे. आणि परमात्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे त्यातील आशय. परमात्मा म्हणजे काय, त्याचा अर्थ. म्हणजे परमात्म्याचा अर्थ जो आहे त्या अर्थाला परमात्म्याचा टेकू आहे, आधार आहे. म्हणून परमात्म्याचा अर्थ परमात्म्यातून येतो आणि परमात्म्याचा अर्थ परमात्म्यातून बाहेर पडला की तो परमात्म्याचा अर्थ प्रकृती म्हणजे पुढे विस्तारत जाणारी सृष्टी म्हणून निर्माण होतो. म्हणून माझ्या प्रकृतीला मी टेकू आहे, आधार आहे. आणि माझी जेव्हा प्रकृती सुरू होते तेव्हा असं वाटतं की त्या प्रकृती रूपात मी आहे, परंतु प्रकृती रूपात मी नाही. माझ्यातील प्रकृती बाहेर पडते. त्यामुळे सर्व प्रकृतीचा जरी मी आधार असलो तरी स्पष्टपणे मला प्रकृतीचा आधार नाही.
म्हणून माझ्यातून जे निर्माण होतं त्याचा मी आधार आहे. पण मला प्रकृतीच्या आधाराची गरज नाही. निर्गुण निराकारातून सगुण साकार जग निर्माण झालं तरी सुद्धा निर्गुण निराकाराला मूळ सगुण साकाराची पर्वा नाही. फक्त यदृच्छेने निर्गुण निराकार, यदृच्छेने म्हणजे रॅन्डमली निर्गुण निराकारातून सगुण साकार बाहेर पडते, एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणून माझ्या प्रकृतीला जरी मी आधार असलो आणि तिच्या बरोबर जरी एखाद्याला वाटत असलं की कृष्णात आत्मा राहतो, माझ्यात आत्मा राहतो, तरी तो आत्मा नव्हे, तो आत्म्याचा चैतन्याचा भास आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून माझ्या प्रकृतीला मी आधार असतो आणि तिच्या बरोबर मी परतंत्र झालो आणि जगदाभास निर्माण झाला असं वाटतं. तिच्या सहित जगदाभास झाला हे बरोबर आहे, परंतु मी जो परतंत्र वाटतो तसा मी परतंत्र कधीच नसतो. कारण जे मी निर्माण केलं ते मी परत माझ्यात कधीही होऊ शकतो. म्हणून माझ्यातून मी काही निर्माण करू शकतो आणि परत ते माझ्यात कधीही मी जर घेऊ शकत असेल तर माझ्यातील जी प्रकृती बाहेर पडली तिचा आधार मी आहे आणि तिचा आधार मी आहे, तो मी आधार काढलाय की प्रकृती माझ्यात येणार. म्हणून प्रसवावे का न प्रसवावे यासाठी मी स्वतंत्र आहे. म्हणून निर्गुण निराकार हे त्याच्या जागी पूर्ण स्वतंत्र आहे, असा त्याचा अर्थ आहे. मम प्रकृती आधार मी राही तिज सवे परतंत्र जगदाभास होत असे. हा जगदरूपी परतंत्र भास माझी प्रकृती निर्माण झाल्यानंतर झाल्यासारखा वाटतो. येई राही जाई येई ऐसे पुनरावर्ती जगत त्यातूनच येत असे. माझ्या प्रकृतीतून येणारं जग काही काळ राहतं नंतर जातं, असं पुन्हा येणं जाणं राहणं अव्यक्त व्यक्त अव्यक्त हा खेळ कायमस्वरूपी चालू असतो. परंतु हा खेळ जिथून चालतो तो मात्र मी जसाच्या तसा अक्षुण टुबी म्हणजे केवळ म्हणूनच असतो. पुढे ऐका. कर्मलिप्त जग पैसे सर्व भूत मात्रे जरी राहती तरी कर्मलिप्त मी नसे म्हणून मज कर्मेन बाधती. माझ्यातून बाहेर पडलेलं जग अनेकानेक कर्माने जखडलेलं असतं. सर्व प्राणी मात्र मनुष्यासहित कर्मबंधनात असतात. परंतु माझ्यातून बाहेर पडलेलं जग जरी कर्माच्या बंधनात अडकलं तरी मी मात्र स्वतः काहीच निर्माण करत नसल्यामुळे केवळ माझ्या असण्यातून सर्व झाल्यासारखा आभास रूप जग निर्माण होत असल्यामुळे ती कर्म माझ्या ज्ञानाशयाला, माझ्या शुद्ध असण्याला कोणतीही बाधा निर्माण करत नाही. म्हणून आत्म्याला बाधा नाही, परंतु आत्म्याचं रूप न जाणता जो माणूस मी 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 म्हणून कर्म करतो अशा अहंकार रूपी कर्माचं बंधन माणसाला पडतं. हा झाला 9वा श्लोक. 10वा आणि 11वा आता दोनच आहेत. अध्यक्ष रूपे मी मूलात्मा जग उद्भव अवघा प्रकृती संचरणे. सर्वाचा अध्यक्ष, सर्वाचं अधिष्ठान म्हणून मी मूळ आत्मा म्हणजे परमात्मा आहे जो निर्गुण निराकार आहे. म्हणून कैवल्य म्हणून निर्गुण निराकार म्हणून अध्यक्ष रूपे मी मूलात्मा, अध्यक्ष पाया अधिष्ठान म्हणून मीच परमात्मा आहे. जग उद्भव अवघा प्रकृती संचरणे आणि पायारूप जे निर्गुण निराकार केवळ असणेपणी तत्व आहे त्याच्यामध्ये प्रकृतीचा संचार झाला म्हणजे बहुश्याम असा संकल्प निर्माण झाला. म्हणून हे जग आल्यासारखे वाटते परंतु प्रत्यक्षात तो आभास आहे. अध्यक्ष रूपे मी मूलात्मा जग उद्भव अवघा प्रकृती संचरणे हेच कारण जग घडामोडीचे समजून पार्था तू निश्चिंत राहणे. हे जग आलं राहतं, जन्म होतो, मृत्यू होतो, हे केवळ आणि केवळ निर्गुण निराकार पायातून बहुश्याम असा एक रॅन्डम म्हणजे यादृच्छिक संकल्प आला आणि हे जन्माला आल्यासारखं वाटतं. परंतु हा केवळ आभास आहे. इथे काही जन्मले हेही खोटे आहे, काही मरते हेही खोटे आहे. हे केवळ पाण्यावर जसं तरंग फेज बुडबुडे यावे तसं हे दृश्य जग हे केवळ अदृश्य असण्याची हालचाल आहे. आणि हालचाल म्हणून ती केवळ हालचाल म्हणून खरी वाटली तरी हालचाल कधी ना कधी थांबते किंवा हालचाल थांबते म्हणून आपण जग मेलं म्हणतो. परंतु हालचाल आणि हालचाल थांबणे त्या मुळाच्या फक्त लहरी आहेत. अशा अर्थाने प्रकृती रूप हे जे जग आहे ते भासमान आहे
आणि मूलभूत अधिष्ठान रूपे नुसतं असणं आहे, कैवल्य आहे, निर्गुण निराकार आहे, तेच परम सत्य आहे. म्हणून अध्यक्ष रूपे मी मूलात्मा, जग उद्भव अवघा प्रकृती संचरणे, हेच कारण जग घडामोडीचे, समजून पार्था तू निश्चिंत राहणे. तेव्हा तू पार्था काळजी करू नकोस. तू कुणावर बाण चालवलास, कोण मेलं, कोण जगलं, कोणी तुला मारलं नाही, सर्व भ्रम आहे ते काढून टाक. हे केवळ हालचालीतून निर्माण होणार दृश्य रूप जग म्हणजे आभास आहे. त्यामुळे इथे काही जन्माला येत नाही, काही मरत नाही. परंतु जर माणूस म्हणून तू आहेस, एक क्षत्रिय म्हणून तू आहेस, तर तुझा धर्म असा आहे की तुझ्यावर चाल करून कोणी आला, तुला जर कोण नष्ट करू पाहिल, तर तुझं असणे पण त्याच्या असणेपणाला भिडणारे निश्चित. आणि त्या भिडण्यातून एक भास नष्ट होणार, दुसरा भास उरणार. ऍक्च्युली मेला म्हणजे खऱ्या अर्थानं भास नष्ट आला, आणि जिवंत आहे म्हणजे भास कंटिन्यू आहे. हे तू समज. इथे काही जन्माला आलेलं नाही, हे केवळ आभासमय जग आहे, हे निश्चित समज. आणि तू कार्यप्रवृत्त हो, आणि समोर सत्याला विरोध करणारे जे लोक आहेत त्याच्यावर तू जरूर बाण चालव. आणि एकदा का तू इथे खऱ्या अर्थाने काही जन्म मृत्यू नाही, हे सर्व जग आभासी आहे, हे लक्षात आलं की निश्चिंतपणे तुझं जे सत्य रक्षणासाठी कर्म करणं आवश्यक आहे ते तू करशील, हा मला विश्वास आहे. म्हणून तुला सांगत आहे, अध्यक्ष रूपे मी मूलात्मा, जग उद्भव अवघा प्रकृती संचरणे. म्हणजे प्रकृतीचा संचार झाल्यामुळे निर्गुण निराकारातून सगुण साकार हे विश्व जन्मल्यासारखे वाटते, पण तो आभास आहे. आणि हा आभास हेच ह्या सर्व जग घडामोडीचं कारण आहे. त्यामुळे ह्या घडामोडी सुद्धा आभास रूप आहेत, हे तू समज. आणि निश्चिंत राहा, मनातील कोणतीही काळजी काढून टाक. आता शेवटचा श्लोक 11वा म्हणजे आजच्या निरूपणातला. सर्व देवांचा महादेव, सर्वश्रेष्ठ मम स्वरूप राही त्या नोळखुनी अज्ञ जन, मज त्यांचे समदेहधारी मनुष्यची लेखती. आता कृष्ण म्हणतो, सर्व देवांचा जो देव महादेव, म्हणजे सर्व सगुण साकाराचा जो देव निर्गुण निराकार, तोच मी स्वरूप म्हणून आहे. म्हणजे कृष्णातील ज्ञानाशय म्हणतो, ज्ञानाचा आशय म्हणतो, हे पार्था, मला लोक त्यांच्यासारखे देहधारी समजतात, ते अज्ञ लोक आहेत, त्यांना हे कळत नाही. इथे मी म्हणून, कृष्ण म्हणून जे सांगितलं जातं ते दुसरं तिसरं काही नसून, कृष्णाच्या आधीपासून, सर्व जगाच्या आधीपासून ज्ञानाशय म्हणून जे निर्गुण निराकार परमतत्व आहे, तेच इथे मुखरित झालेले आहे. तेच इथे कृष्ण या देहातून बोलू लागलेले आहे. कृष्ण या देहातून बोलू लागलेले तत्व वेगळे आणि कृष्णाचा देह वेगळा. करण्यातून बोलणारा वेगळा आणि करणा वेगळा. म्हणून नारायण पाटणकरचं तोंड असं नव्हे, प्रत्येकाला तोंड असतं, पण तू कुठल्या तोंडातून काय बोललं जाईल हे फक्त ज्ञान आणि अज्ञानावर अवलंबून असतं. म्हणून तोंड हे शब्द बाहेर येण्याचं साधन आहे, कान हे शब्द ऐकण्याचं साधन आहे, डोळा हे दृश्य दिसण्याचं साधन आहे. पण तू डोळ्यांची दृष्टी, कानांचं श्रवण, त्वचेचा स्पर्श, जिभेची चव आणि नाकाचा गंध, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मुळात आतला जो ज्ञानाशय आहे, ज्ञानाशय म्हणजे आत्म्याचा किंवा चैतन्याचा जो आभास आहे, तिथून या गोष्टी येतात. आणि आत्मा हा शरीरांतर्गत चैतन्याचा आभास आहे म्हटलं की शरीर गेल्यानंतर आभास जातो, आणि जे मूळ उरतं ते निर्गुण निराकार परमात्म तत्व. म्हणून अध्यक्ष रूप म्हणून मुलात्मा मी आहे. सर्व जग माझ्या प्रकृतीमुळे संभवलेलं आहे, आणि माझी प्रकृती हेच या आभासी घडामोडीचं कारण आहे. हे तू समज आणि निश्चिंत हो. आणि सद्य परिस्थितीत तुझं जे उत्तम कर्म आहे ते काय? उत्तम कर्म खल निग्रहण, दुष्टांचा नाश करणे, ते तू कर. तुझ्या हातातलं जे धनुष्य गळून पडलंय ते तू पुन्हा उचल, आणि सदरक्षणाय खल निग्रहणाय, आणि सत्याच्या सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी तू युद्धाला प्रवृत्त हो. हे झालं 10व्या श्लोकातलं वर्णन. सर्व देवांचा महादेव, सर्वश्रेष्ठ मम स्वरूप राही. खर तर कृष्ण म्हणून लोक मला मनुष्य समजतात, पण ते चूक आहे.
सर्व दिव्यत्वाचं सर्वोच्च दिव्यत्व देव यातला हा तू मूळ दिव. दिव म्हणजे ज्ञान किंवा प्रकाश. सर्व प्रकाशांचा मूळ प्रकाश, सर्व दिव्यत्वाचं मूळ दिव्यत्व असं जे स्वरूप आहे, असं जे निर्गुण निराकार केवळ असणं आहे, ते मी आहे. ते माझं ज्ञानरूप आहे असं कृष्ण सांगतो. परंतु त्या न ओळखुनी माझ्यातलं शुद्ध ज्ञान न ओळखता अज्ञजन अज्ञानी लोक मज त्यांचे सम देहधारी मनुष्याची लेखती, मला त्यांच्यासारखाच एक देहधारी मनुष्य समजतात. म्हणून ज्ञानी माणूस आणि अज्ञानी माणूस यातला हाच फरक आहे. ज्ञानी माणसाला पण देह दिसतो, अज्ञानी माणसाला पण देह दिसतो. परंतु अज्ञानी माणसं स्वतःसारखं ज्ञानी माणसाला देहधारी समजतात. तेव्हा ज्ञानी माणूस कृष्णासारखा म्हणतो, मी त्यांच्यासारखा दिसलो तरी मी त्यांच्यासारखा नसून शुद्ध ज्ञान स्वरूप हे माझं मूळ स्वरूप आहे. ते त्यांना न ओळखता आल्यामुळे ते माझ्याशी बरोबरी करू पाहतात. मला त्याच्यापासून काहीच खेद नाही, खंत नाही. परंतु ते मला नीट न समजल्यामुळे त्यांची माझी बरोबरी ते करू पाहतात आणि अंती पश्चात्तापाला, अंती पापाला ते प्राप्त होतात. अंती नरकाला अधोगतीला ते प्राप्त होतात. म्हणून ज्ञानाला नीट ओळखता न येणं हे सुद्धा मूळ पाप आहे. तर अर्जुना, मी म्हणजे जरी तुझा मित्र असलो, तू माझा मित्र असलास तरी मी म्हणजे तू लक्षात ठेव शुद्ध ज्ञानाचा आशय आहे. तू सुद्धा माझे हे रूप ओळखलंस तरच तू सुज्ञ होशील, नाहीतर इतरांसारखाच तू अज्ञ राहशील आणि आपल्याप्रमाणेच कृष्णाला तू देहधारी समजशील आणि अन्य अज्ञजन आणि अर्जुना तुझ्यात काहीच फरक राहणार नाही. म्हणून अर्जुनाला उद्देशून गीता सांगताना कृष्ण म्हणतो, सर्व देवांचा महादेव, सर्व दिव्यत्वाचं अत्युच्च दिव्यत्व असा जो सर्वश्रेष्ठ परमात्मा तो मी आहे आणि ते माझं स्वरूप आहे. परंतु या स्वरूपाला न ओळखून सर्व मनुष्य मला म्हणजे कृष्णाला देहधारी आपल्यासारखाच समजतात. इथे या राजयोगातले 11 अध्याय पूर्ण झाले. पुढील निरूपण पुढच्या भागात करू. अस्तु. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा.